संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। जागा वाटपही अंतिम टप्प्यात आलंय। मात्र शिक्षित वर्गाला काय वाटतं यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी वकील वर्गाशी बातचीत केली आहे। पाहूयात। माझ्यासोबत हे सर्व वकील बांधव आज आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुका बऱ्याच काळानंतर होत आहेत। बराच वेळ प्रशासकीय होता, त्यानंतर आता नगरसेवकांना किंवा उमेदवारांना नगरसेवक होण्याची संधी मिळालेली आहे। एवढ्या वर्षांनंतर परिस्थिती बदललेली आहे। गेल्या या 4 वर्षात 8 वर्षात ही परिस्थिती बदललेली आहे। पक्ष फुटलेले आहेत, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत। काय वाटतं यंदाच्या निवडणुकीला घेऊन? सर्वप्रथम पुढारी या चॅनलचे धन्यवाद देतो की एक सामान्य मुंबईकर म्हणून आमचा आवाज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करताय। आज मुंबई शहराची परिस्थिती पाहिली तर मी कायदेशीरदृष्ट्या सांगायचं झालं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 1 लाख खटले आज सिटी सिव्हिल कोर्टात आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये व सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे। तर त्या खटल्यांवर कुठेतरी जलद गतीने निर्णय होण्यासाठी चांगल्या वकिलांची फौज नेमणूक करणं गरजेचं आहे। आज जर मुंबई शहराचा आपण अभ्यास केला तर भारतातील जगातील 75 घाणेरडी पोल्युटेड शहरं कुठली तर त्यामध्ये 70 भारतीय शहरं येतात आणि त्यामध्ये मुंबई पहिल्या 10 मध्ये येते। पोल्युशनचा विचार केला तर मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। असंच जर दुसरा आपण आरोग्याबाबतचा विषय जर आपण पाहिला तर केम हॉस्पिटल असेल, बाबा हॉस्पिटल असेल, कुपर हॉस्पिटल असेल, यावर प्रचंड सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर ताण झालेला आहे। तर नवीन हॉस्पिटलची निर्मिती होऊन इथे एक चांगलं शहर उभं राहावं ही आमची सर्वसामान्यांची एक अपेक्षा आणि चौथी माझी एक अपेक्षा अशी आहे। आज मुंबई शहराचा आपण विचार केला तर ट्रॅफिकचा एक भयान प्रश्न आहे आणि पुनर्विकासाचा। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बऱ्याच जागा अशा आहेत, आता पुनर्विकासामध्ये MMRD येतं, म्हाडा येतं, पण मुंबई महानगरपालिका देखील येते। तर जुन्या चाळी आहेत, याचा प्रश्न कुठेतरी निकाली निघावा। जे कोणी निवडून सत्ताधीश येतील त्यांनी या 5 अजेंड्यावर काम करावं हे माझं प्रामाणिक मत आहे। पूर्वी कसं असायचं की सर्व लोक मिळून, आता हे जे इलेक्शन आहे ते आपला ग्रामसेवकचे इलेक्शन आहे। याच्यामध्ये आपला नगरसेवक निवड करायचा आहे, हे लॉ मेकर नाही करायचं। तर आपलं नगरसेवक जे कोण जिंकून जाणार त्यांना आपलं पब्लिकसाठी आणि हे जे स्वच्छता असेल, पाणी आहे, एन्व्हायरमेंटचं वातावरण, हे सर्व काम त्यांना बघायचं, बरोबर। त्यामध्ये जाती धर्माचा काही प्रश्नच नाही आणि हे आलंच पाहिजे, नको पाहिजे। मागचं इलेक्शन 2017ला झालं, आज 9 वर्ष झाले। उमेदवाराच्या आयुष्यातून एक इलेक्शन असंच निघून गेलं, म्हणजे ती संधी हुकली, ती परत काय येणार नाहीये। आता बेसिक ज्या नीड्स आहेत, फूड, क्लोथ, शेल्टर, तुम्ही आता आपण कुर्ला कोर्टामध्ये उभे आहोत तर इथे समोरच नक्क्यावाडचा भाग आहे, कपाड्यानगरचा भाग आहे। पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहेत ना की लोकांना 3-3, 4-4 वाजेपर्यंत न झोपता पाणी भरावं लागतं। म्हणजे आज आपण मुंबईसारख्या ठिकाणीही बेसिक नीड पूर्ण करू शकत नाही। निवडणूक जेव्हा सुरुवात होते, अनाउन्समेंट होते, तेव्हा त्याच मुद्दा माहीत असतो। निवडणूक झाली की तो मुद्दा बॅकफुटला येतो। सुरक्षेचा प्रश्न आहे, वाटतं सुरक्षेचा मुद्दा मुंबईमध्ये अजिबात नाहीये, असायला हवा, असायला हवाच। म्हणजे ॲज अन ॲडव्होकेट म्हणून आम्ही पण जे महिलांचे जे इश्यूज आहेत ते जे आम्ही सफर करतो ते कॉमन महिला किती सफर करत असेल याचा अंदाज आम्ही बांधू शकत नाही। आता कावामारून येताना म्हणजे ट्रॅव्हलिंगचा मोस्ट ऑफ द फरक पडतो। सुविधा प्रॉपर मिळालेल्या म्हणजे नाही आहेत। लोकलमध्ये पुष्कळ गर्दी असते, त्यामुळे आम्हाला चढाओढ करावी लागते। पुष्कळ घरातून लवकर निघावं लागतं, मुलांना वगैरे सोडून। परत घरी जाताना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम लेडीज लोकांना ट्रॅव्हलिंगचा पुष्कळ होतं, कारण की फार दुरून येतात लेडीज, तर तो लवकरात लवकर त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।